जाधव साहेब, आदरणीय शारदाताई, उपस्थित असणारे निलेशजी निकम, सुलोचना पवार साहेब, सर्वच विभागातील प्रेस आणि मीडियाला मानाचा जय महाराष्ट्र। आमच्या पक्षाचं सभासद नोंदणी अभियान पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला घवघवीत यश आल्यानंतर शिवसेना सामान्य माणसापर्यंत पोहोचावी, तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचावी, गावागावापर्यंत घरापर्यंत पोहोचावी या भावनेतून या अभियानाची सुरुवात सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसादिनी करण्यात आली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 100% स्ट्राईक रेट असणारे जे जिल्हे आहेत त्यामध्ये सातारा जिल्हा आहे, जिथं पक्षानं सीट्स ज्या दिल्या त्या चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून आल्या। या सर्व मतदारांचे आभार मानणे आणि त्याचबरोबर शिवसेनेची बळकटी या भावनेतनं आजची ही पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघातनं 30,000 सभासद हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातनं करण्याचा संकल्प आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला। राज्याचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल आणि सांगली जिल्हा असेल या 3 जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी सोपवण्यात आलेली आहे आणि म्हणून आदरणीय शंभूराज देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये पक्षाची बळकटी वाढवण्यासाठी जिल्हा प्रमुख जाधव साहेब असतील, आमच्या महिला प्रमुख या ठिकाणी जाधवताई असतील, आमचे सहसंपर्क प्रमुख सन्माननीय एकनाथजी ओबळे साहेब असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं केडर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतंय। आता त्याला लाडका भाऊ म्हणून जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ठिकाणी उदयास आले, हु इज एकनाथ शिंदे इथं सुरू झालेला प्रवास महाराष्ट्रातले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत जाऊन या ठिकाणी पोहोचला आणि आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून ते अतिशय यशस्वीपणे काम करतायत। ते डीसीएम झाल्यानंतर त्यांचं एक वाक्य आहे, डेडिकेटेड टू कॉमन मॅन। डीसीएम या शब्दाचा अर्थ त्यांनी डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सामान्य माणसाप्रती समर्पित असणाऱ्या नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी सामान्य माणसांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून शिवसेना हा सामान्य माणसांचा पक्ष आहे। शिवसैनिक हा खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं पुढे जावा, दिघे साहेबांच्या विचारानं पुढे जावा यासाठी म्हणून आज सातारा जिल्ह्यामध्ये या मोहिमेची सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही त्याचा संकल्पपूर्ती कार्यक्रम सुद्धा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी जिल्ह्यामध्ये घेऊ। माझ्या प्रेसच्या बांधवांना मला विनंती करायची आहे की आमच्या ह्या पक्षाच्या कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी आपल्या प्रसिद्ध असणाऱ्या वर्तमानपत्रातनं असेल किंवा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातनं आपण करावी अशी आपल्या सर्वांना विनंती।